जय ज्योती जय सावित्री 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त आहेत। मी आरती अंकुश लोखंडे, माणिकवाडा, यवतमाळ आपणासमोर घेऊन येते महात्मा फुले यांची अखंड काव्यरचना। ऐका अखंड। म्लेच्छाचे धर्मास हेव्याने निंदिती, म्लेच्छाचे धर्मास हेव्याने निंदिती, ग्रंथाने लिहिती त्यांची निंदा। नित्यशूद्रा तुच्छ गर्वाने मानिती, त्यास वापरती पशुपरी। शूद्रास निंदून त्याचे सर्व खाती, शूद्रास निंदून त्याचे सर्व खाती, त्याच्याशी वागती सोहळ्याने। निंदकाचे घर ब्राह्मणी सोहळा, निंदकाचे घर ब्राह्मणी सोहळा, खरा हा वाटोळा ज्योती म्हणे, खरा हा वाटोळा ज्योती म्हणे। खूपच ठसठसीत आणि सामाजिक अन्यायावर प्रहार करणाऱ्या या ओळी आहे। याचा आशयपूर्ण अर्थ समजावून सांगते। म्लेच्छ धर्माचा द्वेष व हेवा ठेवून काही लोकांनी आपला धर्म घडवला। धार्मिक ग्रंथांतून इतर धर्माची निंदा करण्यात आली आहे। शूद्रांना नेहमीच तुच्छ समजले जाते, हे गर्वाने मानले जाते। शूद्राचा उपयोग जनावरांप्रमाणे केवळ कामासाठी केला जातो। शूद्रांची श्रम व संपत्ती स्वतःच्या फायद्यासाठी वापरले जातात, मात्र त्यांच्याशी वागणूक देताना मात्र शुद्ध अशुद्धतेचे दिखाऊ नियम पाळले जातात। अशा निंदकाच्या घरी मोठे ब्राह्मणी सोहळे चालतात। ज्योतिराव फुले म्हणतात की हा सगळा प्रकार म्हणजे समाजाचा अधःपात आणि चुकीचा मार्ग आहे। महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचे संदेश उपयोगात आणावे, ही विनंती सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने आम्ही करीत आहोत। आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।